आणि तुझ्या दोन्ही सुनांनी आपापली लग्न सुद्धा ऍक्सेप्ट केलीत, हो ना? आणि खरं सांगू का, रामरायांनी माझ्या रम्यासाठी एक छान स्थळ सुद्धा आणलंय. म्हणून आतून वाटलं ग की हा रामनवमीचा उत्साह छान साजरा करूया. बरोबर आहे वसुताई, पण मला असं वाटलं की नंदिनीचं हे सगळं असं झालेलं काय असं. माझं काय? अगं आई, माझा सकाळचा कॉन्फिडन्स कमी पडला की काय? नाही ग नाही, तुझ्या कॉन्फिडन्सचं काहीच नाही. फक्त असं सगळं झालंय म्हटल्यावर माझी हिंमत होईना. पण आई, आता मी सगळं हिमतीनेच घ्यायचं ठरवलंय, खरंच. आणि काव्या आता आई होणार आहे, तर आपण पाळणा तिलाच गायला सांगूयात. हा, आपण करूयात रामनवमी. पण आता हे सगळं अचानक आपण ठरवतोय. गुरुजींना फोन करावा लागेल, ते किती बिझी असतात माहितीये ना, त्यांना जराही वेळ नसतो. आणि सगळी तयारी करायची म्हणजे अगदी प्रसाद, हळद, सगळं सामान. हो हो हो, शांत हो, शांत हो. हे बघ, मी गुरुजींना फोन करते, तू बाकीची तयारी कर, जमेल? हो हो ना? बरं, आलेच, फोन करून येते. आजपर्यंत बऱ्याच गोष्टी वाटून घेतल्या, यापुढे वाटून घ्याल ना? काय वाटून घ्यायचं?